झी 24 तास एक पाऊल पुढे. अखेर उपोषण मागे घेतलंय. मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुंडे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या मागण्या कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचं आश्वासन पतंगरावांनी केलंय. तसंच मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं आश्वासनही पतंगरावांनी मुंडेंना दिलंय. दुष्काळामुळे मृत्यू झालेल्यांना त्वरित मदत देणार असल्याचं आश्वासनही मुंडेंना देण्यात आलंय. त्याला म्हणजे शिरपूर पॅटर्न लागू करू. दुसरं, आपल्याकडे 38 तालुके कायम आवर्षण प्रवणग्रस्त आहेत, तर त्याच्यासाठी जलसंधारणाची पाणी आडवा जिरवा योजना राबवू हे मान्य झालं. MRAGS मध्ये राज्य सरकार केंद्र सरकारकडे रेल्वेचा प्रकल्प पाठवू. परळी अहमदनगर हा जो मार्ग आहे तो आणि जळगाव जालना सोलापूर या मार्गाचं मातीकाम MRAGS करावं असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची गोष्ट मान्य केलेली. आणि सगळ्यात महत्वाचं 50% आणेवारी जास्त असली तरी त्या गावाला टँकर पुरवण्यात येतील असा एक महत्वाचा. आणि चारा पुरवण्यात यावाचा चारा आपलं कॅटल कॅम्प करण्याच्या संबंधी तो मात्र निर्णय मंत्रिमंडळासमोर नेण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. त्यातलं फार महत्व 9 TMC पाण्याच्या संबंधित सुद्धा त्यांनी तिकडे आणखी एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. 50 माणसं विहिरीत पडून मेली, त्या सगळ्यांना 1-1 लाख रुपये सरकारतर्फे देण्यात येतील. हे आणि जे आत्महत्या झाल्यात, आपण म्हणतो 100 झाल्या, ते म्हणाले सरकारने ज्या मान्य केल्यात आत्महत्या झाल्यात त्यांना कमिटी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कमिटीने मान्य केलेल्यालाही मदत दिली जाईल. मुंडे साहेब आणि त्यांचे सहकारी जे उपोषणाला बसलेले होतो त्या मंडपाला आम्ही भेट दिली आणि सर्वांच्या समोर काही चर्चा होणार नाही म्हणून त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्त्यासह गेस्ट हाऊसवरती आमचे अधिकारी मुंडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याशी सर्व प्रश्नावरती 1 to 1 आम्ही चर्चा केली. काही प्रश्न असे आहेत धोरणात्मक मंत्रिमंडळानं त्याचा निर्णय घेतला पाहिजे, मी समजून घेतलेले आहेत. जे प्रश्नाचे धोरणात्मक निर्णय आम्ही पहिला त्यांचा मुद्दा होता की चाऱ्याच्या छावणीचे पैसे मराठवाड्यात मिळालेले नाहीत, ते 18च्या 18 कोटी आम्ही ताबडतोब दिलेले आहेत. टंचाईच्या प्रश्नावर पैशाची कसलीही अडचण भासणार नाही, जितके पैसे लागतील या कामासाठी ते सर्व दिलेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.